हे बघ, तुझं पहिलं सिझेरियन आहे म्हणजे आत्ता पण सिझेरियनच केलं पाहिजे असं नाही आहे. आत्ता तुला 30 आठवडे झालेले आहेत आणि तू नॉर्मलच्या प्रयत्नासाठी माझ्याकडे आली आहेस. तुझं फक्त एकच सिझर झालं आहे. आत्ताची ही काही तुझी प्रेग्नन्सी हाय रिस्क नाही आहे. पहिल्या वेळेचं जे काही मी तुझ्या ऑपरेशनचं डिस्क्रिप्शन वाचलं आहे तर पहिलं सीझन लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शनच होतं, म्हणजे गर्भाशयाचा खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कट घेतला गेला होता. आत्ताचं बाळ पण ॲव्हरेजच आहे, पण आता कसं वाढतं आहे, काय कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, सोनोग्राफी शेवटपर्यंत चांगली राहते ना, हाय रिस्क काही फॅक्टर नाही आहे ना, हे आपण बघू. पण तुझ्याकडून मात्र एक सपोर्ट पाहिजे. तुला भरपूर व्यायाम केला पाहिजे. जर तू ॲक्टिव्ह असलीस, तू व्यायाम छान करत असलीस, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस करत असली तर तुझी नॉर्मल डिलिव्हरी नक्की शक्य आहे. पण जर तू आळशीपणा केलास, जास्त हल्ली नाहीस, व्यायाम केला नाही, तर मग नॉर्मल होणं जरा अवघड आहे. तुला जर नॉर्मल करायचे असेल तर व्यायाम भरपूर केला पाहिजे, हिमोग्लोबिन लेवल छान ठेवली पाहिजे आणि शेवटच्या सोनोग्राफीत आपल्याला कळेल तुला काही हाय रिस्क फॅक्टर आहे का, तुझी आपण करू शकतोय का नाही. पण तुझी तयारी मात्र आत्तापासून पाहिजे. असं नाही आहे की पहिलं सीझर आहे म्हणजे परत तुझं सीझरच करायचं. आपण नॉर्मलसुद्धा करू शकतो. नक्की मग करणार ना व्यायाम?